दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिक शहरात सातपूर अंबड परिसरात मागील काही दिवसांपासून अनधिकृत अतिक्रमणात वाढ होत आहे। अंबड MIDCतील अल्फा इंजिनिअरिंग या कंपनीने केलेले अनधिकृत अतिक्रमण हटवण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाहीये। MIDC अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या हलगर्जीपणामुळे वाढणाऱ्या अतिक्रमणाला आळा बसण्यासाठी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात स्थानिक आमदारांनी याबाबत आवाज उठवावा असं सांगत सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा हे गुरुवारपासून बेमुदत उपोषण करतात। महाराष्ट्राच्या विधानसभेत आज पावसाळी अधिवेशन सुरुवात झाली। या पावसाळी अधिवेशनात नाशिकच्या अंबड अल्फ इंजिनिअरिंग कंपनी याचे 6 प्लांट आहे। याच्यामध्ये बेकायदेशीर बनवलेलं, तयार केलेलं, उभं केलेलं अतिक्रमण आणि पक्क स्ट्रक्चर हे अतिक्रमण बेकायदेशीर असून सुद्धा याच्यावरती 2 वर्षापासून कारवाई नाही। त्या संदर्भात आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहे। हा विषय स्थानिक आमदारांनी घेतला पाहिजे उपोषणामध्ये। नाशिक शहराचे स्थानिक आमदार आणि विरोधी पक्ष नेते हे कंपनीच्या सर्व प्लांट विरोधात लक्षवेधी मांडत नाहीत तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहील असं उपोषणकर्ते संतोष शर्मा यांनी सांगितलं। यावेळी गौतम बागुल, अर्जुन काळे, रज्जाक शेख, जगदीश पंडित आदी उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे।